महाराजांचं नाव घेतलं की सगळ्यात अगोदर स्पष्ट शब्द येतो अवधूत चिंतन चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अवधूत ही अवस्था आहे, हे नाव नाही, ही अवस्था आहे. अवस्था म्हणजे काय आहे की संसारात राहून सगळ्यांपासून मुक्त, त्याने संसाराचा त्याग नाही केला, संसारात राहून ज्यांनी स्वतः मुक्त झाले ती अवस्था म्हणजे अवधूत अवस्था आहे. तुम्ही जर कधी पाहिलं असेल, अवधूत ही अवस्था आपण अगदी स्पष्टपणे सांगू शकतो. जर का तुम्ही शंकर महाराजांना पाहिलं, शंकर महाराजांना पाहून तुम्ही कधी असं म्हणू शकत नाही की यांच्यामध्ये काय दिव्यत्व होती. ते अगदी बाल उन्मत्त पिशाच वेशा, अवधूत सगळ्या संसारामध्ये राहून सुद्धा ते अलिप्त झाले. स्वामींना बघा, श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना तुम्ही पाहून असं नाही म्हणू शकत की गुरु असाच असला पाहिजे. ते कधी बसायचे, कधी कुठे मंदिराजवळ बसायचे, कधी वनात असायचे. ही अवधूत अवस्था आहे, म्हणून त्यांना अवधूत रूप प्राप्त झालेलं आहे की ज्यांनी संसारात राहून स्वतःचं जीवन मुक्त केलं, हे देणारे दत्त. दत्त ह्या शब्दाचा अर्थ हाच होतो जे देतात. काय देतात? दत्त महाराज काय देतात? स्वतःचं रूप देऊन देतात. आपण एखादी देवी देवतेला मानतो तर देवी देवता तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात. लक्ष्मी माता तुम्हाला पैसा देते, गणपती तुम्हाला ज्ञान देतात, विष्णू तुम्हाला सद्बुद्धी देतात, सूर्य तुम्हाला आरोग्य देतात. प्रत्येक जण काहीतरी देतं. एकमेव दत्त स्वरूप असं आहे जे स्वतःलाच देऊन टाकतात, स्वतःचं आत्मतत्वच देऊन टाकतात. म्हणून सर्वांपेक्षा गुरुश्रेष्ठ आणि गुरूंमध्ये दत्तात्रय श्रेष्ठ.